बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। गेल्या 4 दिवसांपासून भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं असून हा देश गुडघ्यावर आलाय। त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर युद्धविराम करण्यात आला। काही अटी पाकिस्तानवर लादून भारतानं युद्धविराम केलाय। परराष्ट्र सचिवांनी आज याबाबत माहिती दिली। त्यामुळे सीमेवर झालेला तणाव निवळणार आहे। दुसरीकडे देशामध्ये पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कठोर पावलं उचलली आहेत। त्यानुसार यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला हे देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार आहे। याबाबत आज घोषणा करण्यात आली आहे। अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालाय। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे। याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली आहे। भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केलाय। एकमेकांवर गोळीबार न करण्याचं दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवांनी सांगितलं। दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे। दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं करण्यात आली आहे। दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही। हवा, जमीन आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे। तसंच 12 मे रोजी पुन्हा पाकिस्तानशी बोलणं होणार आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून सांगितलं। भारतानं दहशतवादाच्या विरोधात कायमच कठोर आणि तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे। ही भूमिका भारत पुढेही कायम ठेवेल असं जयशंकर यांनी म्हटलंय। युद्धविराम झाल्यामुळे सीमेवरचा तणाव हळूहळू निवळणार आहे। दुसरीकडे पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आता भारत विरोधातील कोणतंही दहशतवादी कृत्य ॲक्ट ऑफ वॉर मानलं जाणार आहे। आता दहशतवादाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत। भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचं युद्ध मानलं जाईल आणि त्या कृतींना त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल असा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे।